नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर माझं आता छान हेअर वॉश वगैरे झालंय। आज जरा उशिराच आंघोळ झाली, देवपूजा पण मी मस्त छान करून घेतली। आता आज खूप उशीर झाला देवपूजेला, 11 11:30 झाले आणि आता तर 11:15 होत आलेत आणि मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे। कारण काय झालं ना, आज सकाळी आधी तिला शाळेतून घेऊन आली आणि त्याच्यानंतर मी ना दळणं करायला घेतली, कारण घरातले पीठ आता संपत आले तर थोडे थोडेच राहिलेत सगळे। तर म्हटलं चला आता पटकन आज सकाळी दळण करून घेते। मग मी बाजरी, ज्वारी, गहू या तिन्हीचं पण दळण केलं। वरती टेरेसवर जाऊन केलं मी ते मस्त छान उन्हाला सकाळच्या। आणि नंतर मग थोडी डीमार्टला पण गेली होती। मग मध्येच मी जरा डीमार्टवरून थोडं सामान आणायचं होतं तर डीमार्टला जाऊन आली आणि त्याच्यानंतर मग मी हेअर वॉश वगैरे केला। तर आता अजून स्वयंपाक पण बनवायचा राहिला आहे। तर सकाळी ना बनवलं होतं बटाटा मूग याची भाजी बनवली होती टिफिनसाठी। आधी तिला पण तेच दिलं मी, कारण ती पण चपाती भाजीच घेऊन जाती। आणि आता विचार चाललाय की वरण भात तर असतोच, पण म्हटलं चला थोडीशी कढी बनवूया आणि चपाती बनवूया। तर मग आता जाते पटकन किचनमध्ये बनवून घेते, कारण मग नंतर मला तिला घ्यायला पण जायचं आहे। आज जेवढं होईल तेवढं बनवते। आता आज शक्यतो स्वयंपाक थोडासा राहीलच, कारण आता 12 वाजत आले तर काही थोडासा स्वयंपाक राहीलच बनवायचा। तर तिला घेऊन आल्यानंतर जे राहील ते बनवेल। चला तर मग आपण भेटते मी किचनमध्ये स्वयंपाक करता करता, थोडंसं जेवढं होईल तेवढं शूट करते आणि दाखवते तुम्हाला। तर हे बघा, एका डब्यामध्ये मी डाळ घेतली आहे, एकामध्ये मी भात घेतला आहे आणि मी लावते आता पटकन। तर ना मग आता मी कणिक मळून ठेवलेली होती, तर मग मी चपात्या करायला घेतल्या पटकन। 2-3च चपात्या करायच्या होत्या। तुम्हाला दिसत असेल तिकडं साईडला मी एक चपाती बनवून ठेवलेली आहे परातीमध्ये। तर ती ना आमचा गॅस आहे ना ह्या असला पाईपचा गॅस आहे, तर तो खूप फास्ट चालतो, सिलेंडर नाही आहे। तर ना मग काय होतं ते एक चपाती होतोपर्यंत दुसरी चपाती लाटून होतच नाही। मग मी काय करते, कधी कधी म्हणजे शक्यतो मी ना 1-2 चपात्या एक्स्ट्रा लाटून घेते आणि नंतर तवा गरम व्हायला ठेवते। मग त्याच्याने काय होतं की गॅस पण वाया जात नाही आणि मग पटकन खाली पण एक चपाती बनवून तयार होते माझी। आणि असं करून मग मी माझे चपात्या करून घेते आणि चपात्या झाल्या की त्याच्यानंतर मग मी फुलके बनवते। तर मंडळी, आपला कढी बनवण्याचा प्लॅन हा कॅन्सल झालेला आहे, कारण की मी चेक केलं की कढी बनवण्यासाठी लागते बेसन पीठ लागतं। तर बघितलं तर बेसन पीठच नाही, कारण मला आता थोड्या वेळाने बेसन पीठ दळायचंय। तर आता सध्याला तर बेसन पीठ नाही राहिलं, तर म्हटलं मग चला कढीचा प्लॅन आज कॅन्सल करते आणि आपली साधी सोपी भाजी बनवते पटकन। कारण आता टाइम झालाय खूप, कारण मी शाळेतून आले आधी तिला घेऊन, तर आणि भाजी बनवायची राहिली, चपाती वगैरे तर झालं, मी तुम्हाला दाखवलेत मग अशी। तर मग मी म्हटलं चला शेंगदाण्याचं पिठलं बनवून घेऊया आणि तेच दाखवूया मग पटकन तुम्हाला। तर मी त्याच्यासाठी काय काय घेतलंय, 2 मिरची घेतली, कारण आम्हाला जास्त तिखट नाही लागत, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण घेतलाय आणि एवढे शेंगदाणे घेतलेत, कारण आम्हाला थोडंच बनवायचंय। आणि हे बघा, सकाळी मी बनवली होती मूग बटाट्याची भाजी मस्त, ती पण शिल्लक आहे। तर मग ती काही आणि ही काही होईल। तर ना हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। बघा, याच्यात टाकायचे शेंगदाणे, 2 मिरची, 2-3 कांद्या लसूण, 1-2 पानं कढीपत्त्याची पण टाकायची त्याच्यात, कारण मग वाटून ते खाण्यात जातात ना, असे तर आपण काढून टाकतो। आणि थोडीशी टाकायची कोथिंबीर आणि 1 चमचा टाकायचा जिरा, आणि हे ना मिक्सरला वाटून घ्यायचं। मी तुम्हाला वाटण केल्यावर दाखवते। आणि हे बघा, हे असं वाटून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं असं रवा ठेवायचं। आणि इथं मी कढई ठेवली, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलंय, त्याच्यात टाकायचं फोडणीत टाकायची 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा आणि कढीपत्ता, आणि हे छोटासा 1 कांदा घेतलाय मी, तुम्हाला नसेल आवडत नका टाकू, पण छान लागतो शेंगदाण्याच्या पिठल्यामध्ये, तर तो टाकायचा।
आणि मिक्स करून घ्यायचं मस्त असं छान. थोडासा तो त्याच्यामध्ये तेलामध्ये परतू द्यायचा. एक 30 सेकंद परतला ना की मग टाकायची हळद टाकायची आपली 5 चमचा. हे बघा. आणि परत मिक्स करून घ्यायचं छान. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे वाटून घेतलं ना शेंगदाणे ते टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा. आणि ते टाकल्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळ असं जरा छान फिरून घ्यायचं ते. असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं तर छान मसाला परतला जातो शेंगदाण्याचा. एकदम 10 मिनिटात तयार होते पटकन अशी भाजी. आणि याच्यामध्ये तुम्ही फरसाण टाकून खाऊ शकता, छान लागते. आणि पाणी मग आपल्या आवडीनुसार, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं कारण चपाती बरोबर खाणार ना, तर पातळ नाही करायचं. भाकरी बरोबर असेल तर थोडंसं पातळ चालतं, पण आता मी चपाती आणि फुलके बनवले तर मग मी जास्त पातळ नाही करणार. हे बघा असं मस्त परतून घ्यायचं असं छान. असं परतलं की मग आपल्या मिक्सरच्या भांड्यात ना पाणी टाकून घ्यायचं आणि टाकायचं. हे बघा किती छान आणि पटकन तयार होते. आणि महत्वाचं म्हणजे आदितीला पण आवडती शेंगदाण्याचं पिठलं आणि अनिकेतला पण आवडतं. अनिकेतला फरसाण टाकून आवडतं, आदितीला तसंच आवडतं. आणि अजून काय टाकायचं राहिलंय, येतंय का तुमच्या लक्षात? माझ्या लक्षात आहे हा. मीठ टाकायचं राहिलंय, कारण मी काय करत असते, पाणी टाकलं का त्या अंदाजाने मीठ टाकते, कारण मग समजतं किती टाकायचं. म्हणून मी पाणी वगैरे टाकल्यावर टाकते. चवीनुसार टाकायचं मीठ. आणि 2 मिनिट त्याला उकळी येऊ द्यायची. आणि मग उकळी आल्यानंतर वरून टाकायची कोथिंबीर आणि आपली भाजी रेडी. मी दाखवते तुम्हाला नंतर उकळी आल्यावर. आणि हे बघा इथं आपले शेंगदाण्याच्या पिठलेला छान उकळी आली. आता उकळी आली तर आता गॅस करायचा बंद आणि टाकायची आपली कोथिंबीर छान अशी वरतून. आणि इकडं मी डाळीला पण फोडणी दिली मस्त वरण भात खायला. आणि आपलं पिठलं पण रेडी झालंय. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग मी नंतर बोलते तुमच्याशी. तर मंडळी चहा घ्यायला आता वाजले तर संध्याकाळचे 4-4:30 झालेत आता. आणि दुपारी जेवल्यानंतर ना मी आराम केला, झोपूनच गेली, मला खूप झोप लागली. आणि माझं मग दळण करायचं पण राहिलंय, म्हणजे दळण करून ठेवलंय पण ते दळायचं होतं ना चक्कीतून, मी तुम्हाला बोलली होती, तर ते राहिलंय. तर आता काय करते, पटकन चहा घेते आणि ते दळण करून घेते पीठ आपल्या चक्कीतून. आणि तुम्हाला पण दाखवते माझी चक्की वगैरे, किंवा ते कसं पीठ तयार होतं त्याच्यातून, ते चाळणी वगैरे त्याची मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथं आता एवढे सगळे मी दळण करून ठेवलंय. इथं हे गहू येतं, आपले गावाकडचेच गहू येतं, ते मी साफ करून ठेवले सकाळीच. 10 किलो असतील तरी हे. आणि ही बाजरी आहे, ही पण मला आज दळायची. गहूचं पण केलं, बाजरी केली, आणि हे बघा इथं ज्वारीचं पण केलंय, ज्वारीचं पण पीठ करायचं आहे. आणि आपलं चण्याचं पीठ पण संपलंय, तर आपलं बेसन पीठ पण करायचं आहे या चण्याचं. तर मी आता काय करते, पटकन चहा घेते आणि हे लावून देते, आपली घरगुती जी चक्की आहे ती लावते. तर अगोदर मी याच्यामध्ये गव्हाचं लावणार आहे, कारण गव्हाच्याला 1 नंबरची चाळणी लागते. तर मी तुम्हाला दाखवते ती चाळणी वगैरे. एवढा चहा घेतला की तुम्हाला दाखवते. तर मंडळी ही बघा, ही आपली घरगुती चक्की आहे अशी माझी, 1.5 HP ची, 1.5 हॉर्स पॉवरची आहे. तर मी त्याला इथं अशी पिन वगैरे लावून ठेवली आहे.
आणि हे बघा इथं पाठीमागं आहे ना, इथं पाठीमागं असतं त्याचं ते जाळी वगैरे ठेवायला आणि ही पिन ठेवायला पण. आणि हे असं ओपन करायचं आणि याच्यामध्ये आपलं धान्य टाकायचं असतं. तर इथं त्यांनी सगळं दिलेलं आहे बघा याच्यावर, कोणत्याला कोणतं जाळी लावायची, तर ते सगळी माहिती दिलेली त्यांनी इथं, हे बघा. आणि इथं खाली असं त्याचं एक इथून असं म्हणजे धान्य इथून येतं आणि मग ते असं ग्राइंड होऊन इथं आता मी हे लावणार आहे. चल तुम्हाला मी दाखवते कसं लावते मी. तर हे बघा, ही अशी चाळणी आहे त्याची पिठाची. तर मी आता 1 नंबर आहे इथं, हे बघा लिहिलेलं आहे 1 नंबर. तर 1 नंबरची चाळणी गव्हाच्या पिठासाठी वापरणार आणि ज्वारीच्या पिठासाठी, कारण अगोदर मी गव्हाचं करणार. तर ही आहे ना अशी लावायची, याच्यात अशी लावून घ्यायची, बघा अशी पॅक करून घ्यायची. आणि हे हा जो कपडा आहे ना, तो याला असा लावून घेतलेला आहे मी, कारण तो आपल्याला इथं लावायचा. याच्यातून आपलं पीठ आहे ना, ते पीठ पडणार असं, हे बघा असं लावून घ्यायचं. आणि याला ना असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपलं पीठ आहे ना बाहेर नाही येणार, म्हणून असं पॅक करायचं व्यवस्थित. हे बघा मी असं पॅक करते, तुम्हाला दाखवते. हे बघा आपली पीठ मी आता गिरणीतून दळून काढली आणि माझं बाकीचं पण आवरलं. म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की पीठ कसं म्हणजे किती छान असं पीठ दळून आलंय. तर हे बघा, हे गव्हाचं दळलंय मी. एवढा डब्बा मी दळत असते गव्हाचं. तर हे बघा किती छान बारीक एकदम दळून निघलंय. आणि आपलं चण्याचं पण बेसन पीठ पण संपलं होतं, तर माझ्याकडे डाळ होती तेवढी मी दळली. तर एवढं चण्याचं पीठ आहे. आणि हे मी ज्वारीचं केलंय, थोडंसं 1-1.5 किलो ज्वारीचं केलंय. आता संध्याकाळच्या ज्वारीच्या भाकरी बनवायच्या, तर म्हटलं मग ज्वारीचं करूया अगोदर. आणि बाजरीचं ना मी ठेवलं, म्हटलं नको सध्या, आज तर काय बनवायची नाही, मग उद्याच्यालाच बाजरीचं पिठाचं दळूया. कारण मग कशाला आज दळून ठेवायचं. आणि मला उशीर पण झाला होता, म्हटलं राहू दे चला, एवढे 3च करते आणि बाजरीचं मग उद्या करते, कारण संध्याकाळच्याला तर याची ज्वारीची भाकरी करणार आहे मी आज. तर मग म्हटलं ठीक आहे, मग ते ठेवलं मी साईडला. तर घरी गिरण असण्याचा ना मग हाच फायदा होतो की आपण म्हणजे कधी पण असं दळू शकतो. आपलं जेव्हा पीठ संपेल तेव्हा आपण पटकन असं दळू शकतो. आणि छान पीठ पण छान मस्त बारीक होतं आणि चपाती पण छान येते. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा.